तर राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर डॉक्टर अजित गोपछडे यांनी मला संधी दिली, त्याचं मी सोनं करेन असं म्हटलेलं आहे। भाजपकडून राज्यसभेचं तिकीट मिळाल्यानंतर गोपछडे यांची ही पहिली प्रतिक्रिया होती TV9 मराठीवर। तर अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। ते नेमके कोण आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। अजित गोपछडेंवर महाराष्ट्र भाजपच्या डॉक्टर सेलच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे। अजित गोपछडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले कार्यकर्ते आहेत। प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरींच्या संपर्कातून ABVP मध्ये त्यांनी काम केलंय। नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसंच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच त्यांच्या नावाची चर्चा राहिली आहे। अजित गोपछडे नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत। महाविद्यालयात असताना मार्चच्या चळवळीचं अजित गोपछडेंकडून नेतृत्व करण्यात आलं होतं। तुम्हाला एक मोठी जबाबदारी मला न्याय दिलेला आहे, त्या न्यायाचं मी पूर्णपणे सोनं करून दाखवेन। गेल्या अनेक वर्षापासून पक्षासाठी तुम्ही काम करताय, एक संघटनात्मक बांधणी असेल किंवा आरोग्य विभागात सुद्धा तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे, त्याचं हे गिफ्ट म्हणावं? नाही, असं नसतं। पक्ष माझ्यापेक्षा खूप लोकांनी आरोग्य क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात काम केलेलं आहे। मी अतिशय सामान्य माणूस आहे आणि सामान्य कार्यकर्ता आहे, तळागाळातून आलेला आहे। जीवनामध्ये सगळ्यांना यश अपयश येत असतं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यामुळे पक्षाचा सन्मान करणं आणि माझ्या ज्येष्ठांचा सन्मान करणं हे माझं काम आहे।